brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता खडसे साहेब झाल्यावर मला इकडे देणं भाग आहे. तर दादा केचे ज्या क्रमाने तुमची नावं आली आहेत तशी घेते मी. नाही तर पुढेच्याकडे येणार ना नंबर, इकडून तिकडे. सगळे विरोधी पक्षात नाही आहेत, पण आता अमोल मिटकरी वगैरे इकडे सत्ताधारीत आले ना. हो, सभात्याग केला मंत्री महोदय. बसा. 5 वाजता तुमची ड्युटी आहे ना, 5 वाजता ड्युटी आहे ना तुमची. आज तुम्ही बाहेर जाऊन सेटलमेंट करून आलात असं वाटलं मला. आता केजे साहेब 2 मिनिट. संबंधित मंत्री आहे. केजे साहेब 2 मिनिट बसा. देणार. नाही 1 मिनिट. काय झालंय सतेज पाटील साहेब, बाहेर तुम्ही काय करून आला त्याच्याबद्दल जरा सगळ्यांना उत्सुकता आहे. बरं झालं का खोडके समाधान? फक्त कॉफी प्यायलेत ते. बसा खाली. चल बरं. लक्षवेधी कितवी हे पहा, मी सभागृहाला अवगत करू इच्छिते की त्यांनी मला विनंती केली की आमची लक्षवेधी घ्या म्हणून. सभागृहाची परमिशन असेल तर मी ती घेते. तर परमिशन आहे असं धरते. आता सरकार म्हणून आम्ही सहकार्य करतोय तुम्हाला. मगाशी मंत्री नव्हते, मग ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. तू मंत्री नव्हते तरी मी मान्य केलं, मी थांबलो. ही कुठली पद्धत आली? सरकार पक्ष तुम्ही अधिवेशन चालवायचं असते, आम्ही विरोधींना चालवायचं नसते. असं शंभूराजे मस्करी करू नका. बसा खाली. लक्षवेधीचा क्रम आला, मंत्री महोदय इथंच होते. त्यावेळी सन्मान्य सदस्य नव्हते, सन्मान्य सदस्य बाहेर होते. आपण बघितलं इथं की सदस्य नाहीत. मग आपण तालिका अध्यक्ष होत्या, त्यांनी मग मागण्या सुरू केल्या. त्यामुळे आता लक्षवेधी लॅब झाली. आता सन्माननीय मंत्री महोदय, हे सगळं तुम्ही उत्तरार्ध सांगितलं, पण सकाळी अगोदर मंत्री महोदय नव्हते आणि त्यांच्यासाठी म्हणून थांबवलं होतं. काय हो सतेज पाटील? ते मुद्दाम फिरकी घेत आहेत माझी, त्यामुळं फिरकी मुद्दाम घेत आहेत. होऊन जाऊन दे, तुमचाच प्रश्न आहे हो. तुम्ही लक्ष नाही. आता काय झाले, कंटाळा. लक्षवेधी क्रमांक 6 चालू वितरित केल्याप्रमाणे घेणार. उमाताई 5 मिनिटात संपत. 5 मिनिटात तोपर्यंत दुसरा सभापती महोदय सभापती महोदय अत्यंत महत्वाची हो. शंभूराज तुमच्यासाठी पण महत्वाची आहे. 6 नंबर अत्यंत महत्वाची एक लक्षवेधी आहे. विखे साहेब पण आहेत, त्यामुळे बरं आहे. राज्यातल्या साखर कारखानदारी बाबतीतली ही लक्षवेधी आहे. तुम्ही यात उत्तरामध्ये अनेक गोष्टी उत्तर मंत्री महोदय तुम्ही दिलेल्या आहेत, परंतु मला थोडं या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांचं लक्ष वेधायचं आणि सरकारचं लक्ष वेधायचं आहे की 50 लाख शेतकरी ऊस कारखान्यावर अवलंबून आहेत. 8,000 कोटी रुपयाचा टॅक्स हा फक्त साखर कारखान्याच्या माध्यमातून सभापती महोदय शासनाला या ठिकाणी मिळतो. हे अर्थकारण सांगायचं काय? कारण की दरवेळी ऊस कारखान्यांना मदत म्हणले की एक चर्चा वेगळी महाराष्ट्रामध्ये होते, सरकार दरबारी देखील होते. परंतु त्याच्या बदल्यात शासनाला काय मिळते? 8,000 कोटी रुपये दरवर्षी या साखर कारखानदारीतून टॅक्स त्या ठिकाणी मिळतो. 50 ते 60 हजार कोटी रुपयाची उलाढाल या साखर कारखानदारीच्या माध्यमातून या ठिकाणी होते. 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्यावर 4,500 कोटी रुपयाचा पगार या ठिकाणी जातो. 1.5 ते 2 लाख कर्मचारी. तोडणी ओढणी वाहतूक मी बोलत नाही, हे वेगळं. कर्मचारी थेट डायरेक्ट याच्यावर 4,500 कोटी रुपये. हे सांगण्यामागचं कारण काय? कारण की हा उद्योग या महाराष्ट्राला संजीवनी देणारा उद्योग आहे. आज ग्रामीण भागामध्ये जे काय या ठिकाणी आर्थिक समस्या शेतकऱ्याची वाढलेली आहे, ती ऊसामुळे आणि दुधामुळे वाढलेले आपल्याला मान्य करावं लागेल.